इथे आपण अंडी उकडून घेतली, आता ती सोलूया। अंडी सोलून घेते आणि मग नंतर तुम्हाला दाखवते। इथं आपली अंडी सोलून झाल्यात। आता एक अंड्याला असा काप द्यायचा, एकदम मोठा नाही द्यायचा, हलकासा काप द्यायचा। अंडा असं फाकायचं आणि आतमधला जो पिवळा बल्क आहे तो आपण काढून घेऊया। आता चमच्याचं दांडा आहे, दांड्याच्या साहाय्याने आपण सगळं आतमधला पिवळा बल्क काढून घेऊ। इथे बघा, या पद्धतीने आपण अंडं पूर्ण आतून मोकळं केले। आता मी सगळी अंडी बाकीची अशी मोकळी करून घेते। इथं आपण मिक्सरचं भांडं घेतले, त्यामध्ये टाकूया खोबरं, त्यामध्ये टाकूया लसूण, हिरव्या मिरच्या, चवीनुसार मीठ आणि भरपूर सारी कोथिंबीर। आता हे सगळं आपण मिक्सरला बारीक वाटून घेऊ, पाणी न घालता। इथे आपण तवा तापत ठेवला आहे, त्याच्यावर तेल ओतलं आहे, अगदी एक बारीक चमचा ओतला आहे मी। त्याच्यावर आपण वाटलेलं वाटण काढून घेऊया। वाटण काढले, आता ते परतून घेऊ आपण। इथं वाटण आपलं परतून झालंय, त्यामध्ये टाकणारे पिवळा बल्क अंड्याचा काढून घेतलेला आणि तो यामध्ये मिक्स करणार आहे। आपल्या इथं पिवळा बल्क सगळा मिक्स करून झालाय आणि वाटण पण एकदम सुक्क झाले, पाणी न घातल्यामुळे ते पटकन सुकलं गेले। आता आपण गॅस बंद करूया आणि वाटण थंड होऊन देऊया। इथं आपले मिश्रण थंड झाले, त्याचा एक गोळा करून घेऊया आपण। अंडं घेतले, अंड्यामध्ये ते भरायचं, जेवढं भरेल तेवढं दाबून भरायचं पूर्ण आत, नंतर असं पॅक करून घ्यायचं। एक्स्ट्राचं मांसल ते काढून टाकायचं। सगळी अंडी आपण अशी भरून घेऊया। आपण इथं तवा तापत ठेवलाय, त्यामध्ये तेल टाकले, त्याच्यावर ही अंडी ठेवूया। 2 चमचे तेल ओतले मी छोटे आणि अंडी छान तेलामध्ये आपण 2 साईडने परतून घेऊ। ही सगळी पण अंडी छान परतून घ्यायची आपल्याला। तर बघा अंडी छान परतली आहे, त्यामध्ये उरलेलं वाटण टाकूया, त्याच बारीक केलं आहे आणि या वाटणात परत परतून घेऊ आपण सगळी अंडी। इथं आपली भरली अंडी तयार आहे, गॅस बंद करूया। आणि तुम्हाला जर ही माझी अंडी आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। इथं आपली भरली अंडी तयार झाली।